प्रश्न क्रमांक पहिला, कोणता पक्षी दगड खाऊ शकतो? ऑप्शन आहेत ए शहामृग, बी कबूतर, सी मोर, डी पोपट. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शहामृग. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या झाडाच्या पानाची किंमत हिऱ्यापेक्षा जास्त असते? ऑप्शन आहेत ए हळद, बी चंदन, सी आंबा, डी कोन. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कोन. प्रश्न क्रमांक 3, चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ए डायबिटीज, बी मूळव्याध, सी भगंदर, डी कॅन्सर. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डायबिटीज. प्रश्न क्रमांक 4, भारतात कोणते झाड लावल्यास जेल होते? ऑप्शन आहेत ए गांजा, बी चिंच, सी तुळस, डी चंदन. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गांजा. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या जीवाने सर्वात जास्त मनुष्य मारले? ऑप्शन आहेत ए अस्वल, बी मच्छर, सी वाघ, डी सिंह. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मच्छर. प्रश्न क्रमांक 6, शेळीच्या मेंदूचे नियमित सेवन केल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ए हत्तीरोग, बी डेंग्यू, सी त्वचारोग, डी कावीळ. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्वचारोग. प्रश्न क्रमांक 7, कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही? ऑप्शन आहेत ए मेथी, बी मुळा, सी टोमॅटो, डी भोपळा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भोपळा. प्रश्न क्रमांक 8, गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ए पित्त, बी ॲसिडिटी, सी जळजळ, डी डोळ्यांचा त्रास. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी डोळ्यांचा त्रास. प्रश्न क्रमांक 9, बांबूचे जास्त उत्पादन कोठे होते? ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी गुजरात, सी आसाम, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आसाम. प्रश्न क्रमांक 10, असा कोणता पक्षी आहे जो अंडे न देता पिल्लांना जन्म देतो? ऑप्शन आहेत ए वटवाघूळ, बी घार, सी चिमणी, डी पोपट. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 11, मच्छरचे आयुष्य किती महिन्यांचे असते? ऑप्शन आहेत ए 10 महिने, बी 1 महिना, सी 3 महिने, डी 2 महिने. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 2 महिने.
प्रश्न क्रमांक 12. कोणता झाड घरामध्ये लावू नये? ऑप्शन आहे ते फणस, बी आंबा, सी करवंद, डी पिंपळ. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पिंपळ. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशातील लोक झाडावर घर बांधून राहतात? ऑप्शन आहे ते चीन, बी अमेरिका, सी इंडोनेशिया, डी ब्राझील. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या प्राण्याच्या दुधात दारूचे प्रमाण असते? ऑप्शन आहे ते उंट, बी बकरी, सी म्हैस, डी वाघीण. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वाघीण. प्रश्न क्रमांक 15. सर्वाधिक प्रोटीन कशात असते? ऑप्शन आहे ते बदाम, बी आंबा, सी सोयाबीन, डी अंडा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोयाबीन. प्रश्न क्रमांक 16. शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ते जळजळ, बी ॲसिडिटी, सी सर्दी, डी कब्ज. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कब्ज. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या लोकांनी चुकूनही सुपारी खाऊ नये? ऑप्शन आहे ते सर्दी, बी ॲसिडिटी, सी कावीळ, डी दमा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दमा. प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात विषारी मासा कोणता? ऑप्शन आहे ते डॉल्फिन, बी देव मासा, सी स्टोन फिश, डी स्टार फिश. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्टोन फिश. प्रश्न क्रमांक 19. मटण खाल्ल्यानंतर काय खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो? ऑप्शन आहे ते तुळस, बी मध, सी हळद, डी दूध. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मध. प्रश्न क्रमांक 20. भारतात कोणत्या नदीमध्ये सोने वाहते? ऑप्शन आहे ते स्वर्णरेखा, बी नर्मदा, सी गोदावरी, डी गंगा. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.